हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत कोहळ्याचा ज्यूस. कोहळ्याचा ज्यूस हा अगदी अमृततुल्य, अमृतासमान आहे. कोहळ्याला आयुर्वेदातही खूप जास्त महत्त्वाचे स्थान आहे. कोहळा हा सप्तधातूंचे पोषण करणारा मानला जातो. चला तर मग वळूया रेसिपीकडे. मी मार्केटमधून आणताना छोट्या साईजचा अख्खाच एक आणते, पण ह्यावेळेस मी हाफ आणलेला आहे, हाफ kgचा. तर सर्वात पहिले मी याला कट करून घेत आहे आणि जो त्याचा उघड्यावाला पार्ट होता त्याला काढून फेकून देणार आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. आपल्याला जर आपल्या पोटाचा घेर कमी करायचा असेल तर कोहळ्याचा रस पोटाची चरबी, घेर कमी करण्यासाठी खूपच जास्त गुणकारी असतो. आग्र्याची जी सुप्रसिद्ध मिठाई आहे पेठा, तोही या कोहळ्यापासूनच बनवला जातो किंवा मग भाजी वगैरेही याच्यापासून आपण बनवू शकतो. अशा प्रकारे भरपूर साऱ्या खाद्यपदार्थांमध्ये कोहळ्याचा समावेश आपण करू शकतो. आता मी इथे त्याची खालची सालही काढून घेत आहे आणि हा थोडा मोठ्या साईजचा कोहळा असल्यामुळे मी इथे याच्या ज्या खूप जास्तवाल्या बिया होत्या त्या काढत आहे. आता बघू शकता तुम्ही इथे छान मस्त साल वगैरे काढून झालेली आहे. आता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. कोहळ्याचा रस पिल्याने आपले वजनही नियंत्रणात राहते. आपल्या शरीरात जर काही विषारी घटक असतील तर ते शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी कोहळ्याचा रस खूप महत्त्वाचा असतो. आपलं शरीर खूप छान डिटॉक्स होतं याच्याने. कोहळ्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि खूप छान आपलं पचन होतं. आणि हाच तो कोहळा असतो जो काही लोक आपल्या दरवाजामध्ये वर बांधतात. निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरापासून दूर राहण्यासाठी, आपल्या घरात एंट्री न करण्यासाठी कोहळा दारात बांधला जातो. कोहळ्यालाच इंग्लिशमध्ये ॲशगार्ड असेही म्हटले जाते. तुम्ही बघू शकता आता छान मस्त छोटे छोटे पीसेस करून झालेले आहेत. आता मी त्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये शिफ्ट करणार आहे आणि इथे मी 4 ते 5 मिरे घातलेले आहेत, कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि कोहळा थोडा थंड असतो. याचं नेचर थोडं कूल असतं आणि यामध्येच मी अद्रकचा एक छोटा तुकडाही कापून घालत आहे. यामुळे टेस्टही छान येते. आता याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात थोडं जिरंही घालू शकता. एकाच भांड्यात ते मावले नव्हते तुकडे, त्यामुळे मग मी नंतर परत हे दुसरे तुकडे त्यात ॲड करून घेत आहे. आता यांनाही छान फिरवून घेणार आहे. आता छान असा ॲशगार्डचा पल्प आपल्याला भेटलेला आहे. आता त्याला मी एका स्ट्रेनरच्या मदतीने गाळून घेणार आहे. त्याचा ज्यूस मी बाजूला करून घेणार आहे. जर तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात बनवत असाल तर 2-3 मिऱ्या आवर्जून टाकाच त्यामध्ये, कारण हे थंड गुणधर्माचं असतं म्हणून. कोहळ्यालाच पांढरा भोपळा किंवा मग पेठा असेही म्हटले जाते. अशी वेगवेगळी नावं आहेत व वेगवेगळी असल्यामुळे आपण कधी कन्फ्यूज होतो, म्हणून सांगत आहे. ज्या लोकांच्या शरीरामध्ये खूप जास्त उष्णता असते त्या लोकांसाठी तर हे वरदानच आहे. आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच आपली शुगर लेवल, साखरही यामुळे कमी होते. काही लोकांना याची ॲलर्जी असू शकते, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ज्या प्रेग्नेंट बायका असतील त्यांनीही घेण्यापूर्वी डॉक्टरांना नक्की विचारावं. कोहळ्यामध्ये जवळजवळ 95 ते 96% जास्त पाणीच असतं. कोहळ्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर निघतात, त्यामुळे आपली किडनी आणि लिव्हर दोघं छान काम करतात. यामध्ये विटॅमिन ई आणि झिंक असल्यामुळे केसांसाठी आणि स्किनसाठीही हे अत्यंत उत्तम असं आहे. आपल्या हाडांसाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे खूप जास्त जरुरी असतात. त्यामुळे कोहळ्याचं सेवन केल्यामुळे आपली हाडे मजबूत बनतात. कोहळ्याचं ज्यूस आपण रिकाम्या पोटीही सकाळी उठल्या उठल्या घेऊ शकतो. उन्हाळ्यात तर माझ्या घरात रोजच मी कोहळ्याचा ज्यूस बनवते. फक्त हिवाळा आणि पावसाळा असेल तर मध्ये गॅप पडतो, तेव्हा आठवड्यातून 1दा किंवा 2दाच बनवला जातो. आता जो पल्प निघाला होता त्या पल्पलाही मी 1दा परत मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. जर आपण 1 ग्लास
ज्यूस कोहळ्याचा घेतला सकाळी आणि 1 तास जर आपण काहीच खाल्लं नाही तर कोहळ्याचा ज्यूस शरीरामध्ये इतकं छान काम करतो, खूप मस्त सगळंच शरीर डिटॉक्स होऊन जातं आपलं त्याच्यामुळे. आता मी जो पल्प मिक्सरमध्ये टाकला होता त्याचाही ज्यूस एकदा काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता अर्धा किलो कोहळ्यापासून मला हा इतका ज्यूस मिळालेला आहे. जवळजवळ 2-2.5 ग्लास ज्यूस मिळालेला आहे. एखाद्या वेळेस काकडी जशी कडू निघते तसा कोहळाही कडू निघू शकतो. जर तुम्हाला कडू चव लागली तर तो ज्यूस प्यायचा नाही. माहिती आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता हा जो पल्प उरलेला आहे यापासून तुम्ही भाकरी किंवा पोळी किंवा पराठा बनवू शकता. आता हा जो ज्यूस रेडी झाला आहे यामध्ये मी चवीपुरता मीठ घालत आहे आणि 1 निंबू घालत आहे. याच्यामुळे चव खूप छान लागते. आता यामध्ये मी लिंबू घातलेला आहे, त्यामुळे जर तुम्हाला हा ज्यूस प्यायचा असेल तर तुम्ही तो काचेच्या किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये प्यायचा आहे. पितळाच्या किंवा तांब्याच्या ग्लासात अजिबात प्यायचा नाही. आता मी ज्या ग्लासमध्ये सर्व करत आहे तो कास्याचा ग्लास आहे. त्याच्यामध्ये आंबट वस्तूंची रिॲक्शन होत नाही. आपण ज्यूसमध्ये लिंबू घातलेला आहे, त्यामुळे पितळाच्या किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये प्यायचं नाही. पितळाच्या किंवा तांब्याच्या वस्तू ह्या आंबट वस्तूंसोबत रिॲक्ट होतात.